माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत आहेत। त्याला कारण पण फार महत्त्वाचं आहे, मोठं कारण आहे। कारण 4 वेळा आमदार झालेले माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी येणारी विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे आणि आपले राजकीय वारस म्हणून पुतणे जयसिंह सोळंके यांची घोषणा केलेली आहे। त्यामुळे जयसिंह सोळंके हेच येणारी विधानसभा निवडणूक माजलगावमधून लढवणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। राजकीय वारसदार जयसिंह सोळंके हेच आता सोळंकेचे राजकीय वारसदार असतील असे त्यांनी जाहीर केल्याने महायुतीचे उमेदवार तेच राहतील असं एकंदरीत दिसतंय। प्रकाश सोळंके यांनी माघार घेतल्याने आणि ऐन वेळेला जयसिंह सोळंके यांची माजलगावच्या राजकारणामध्ये एंट्री झाल्याने माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं चित्र काय असू शकतं, जयसिंह सोळंके यांच्या विजयाचं गणित नेमकं कसं असू शकतं, जरांगे फॅक्टरचा जयसिंह सोळंके नेमका कसा सामना करू शकतात, ओबीसी समाजाची मते त्यांना पडणार आहेत की नाही, नेमका त्यामध्ये त्यांना फटका बसू शकतो का, माजलगाव मतदारसंघामध्ये नेमके उमेदवार कोण कोण असू शकतात, जयसिंह सोळंके यांच्या उमेदवारीचा फायदा नेमका कोणाकोणाला होऊ शकतो, यासह इतर आणखी काही मुद्द्यावर माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, तरच आपल्याला हा विषय पूर्ण समजणार आहे। फार महत्त्वपूर्ण विषय असल्यामुळे आपण या ठिकाणी एक महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहोत, ते मुद्दे शेवटी मांडणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे, मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब नक्की करा। विषय जर चांगला वाटला तर विषयाला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 3,38,631 मतदार आहेत। हे मतदार लोकसभेचं आहे। यामध्ये विधानसभेला 20 ते 30 हजारापर्यंत वाढ होऊ शकते। लोकसभेला 2,42,029 मतदान झालं होतं। यापैकी पंकजा मुंडे यांना 1,05,648 तर बजरंग सोनवणे यांना 1,04,713 मते पडली होती। पंकजा मुंडे यांना 935 मतांची किरकोळ आघाडी माजलगाव मतदारसंघातून मिळाली होती। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जर थेट सामना माजलगाव मतदारसंघात झाला तर ही फाईट तगडी होऊ शकते, एकंदरीत असं सध्या तरी दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांना मानणारा या मतदारसंघात मोठा वर्ग आहे, मतदार आहे। तर पंकजा मुंडे किंवा मुंडे कुटुंबाचा प्रभाव सुद्धा या मतदारसंघावर असल्यानं पंकजा मुंडे यांना सुद्धा यावेळी लोकसभेला मोठी मते पडलेली आहेत। तसंच जरांगे पाटील यांच्यामुळे बजरंग सोनवणे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मते या मतदारसंघात पडलेली आहेत। या मतदारसंघामध्ये जातीय गणित नेमकं काय असू शकतं हे आपण पाहूया, कारण जातीय गणित या मतदारसंघामध्ये खूप महत्त्वाचं आहे। जसं लोकसभेला महत्त्वाचं ठरलं होतं, यावेळी सुद्धा जातीय गणित खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा समाज 1,15,000, वंजारी समाज 82,631, ओबीसी समाज 65,000, मुस्लिम समाज 35,000, मागासवर्गीय समाज 34,000, मारवाडी आणि ब्राह्मण समाज 7,000 मतदार असल्याचा अंदाज आहे। ही सर्व आकडेवारी अंदाजित आहे, हे आपण या ठिकाणी अगोदर समजून घ्या। ओबीसी, मारवाडी आणि ब्राह्मण समाजाची मते ही एक परंपरागत भाजपची ही परंपरागत मते आहेत। त्यामुळे या मतदारसंघात जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्यालाच ही मते पडतील असा अंदाज आहे, असं म्हटलं जात आहे। तर मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीयांची सर्वाधिक मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडतील, कारण लोकसभेमध्ये हे जवळजवळ तसं स्पष्ट दिसून आलेलं आहे। मात्र यावेळी माजलगाव मतदारसंघात गणित थोडं वेगळं असू शकते। त्याचं कारण आहे, कारण यावेळी माजलगाव मतदारसंघात 2 किंवा 3 मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात। त्यामुळं महायुतीचे उमेदवार जयसिंह सोळंके यांच्यासाठी ही जमेची बाजू असू शकते, त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। जयसिंह सोळंके जर उमेदवार राहिले तर त्यांच्या विजयाचं गणित नेमकं काय असू शकतं, त्यांच्या जमेच्या बाजू नेमक्या कोणत्या आहेत
हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर केल्याप्रमाणे महायुतीचे उमेदवार जयसिंह सोळंके हेच राहणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे। तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार कोण राहील हे स्पष्ट झालेलं नाही, कोणाचंही नाव आतापर्यंत तरी पुढे आलेलं नाही। यामध्ये काही नावांची चर्चा आहे, ते नेमके कोणते नाव आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया। राधाकृष्ण होके पाटील, मोहन जगताप, रमेश आळसकर, चंद्रकांत शेजूळ, डॉक्टर अशोक थोरात यांच्यापैकी कोणताही एक उमेदवार महाविकास आघाडीचा असू शकतो असंही म्हटलं जात आहे। महायुतीकडून आणि आघाडीकडून उमेदवारी जर मिळाली नाही तर यातील एक किंवा दोन राजकीय नेते हे अपक्ष निवडणूक लढू शकतात असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे मराठा समाजाचे 2 किंवा 3 उमेदवार हे विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये उतरतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे। त्यावेळी जयसिंह सोळंके यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो। मराठा समाजाच्या मतांची या 3 उमेदवारांमध्ये विभागणी होऊ शकते, तर ओबीसी मारवाडी ब्राह्मण समाजाची मते ही सोळंके यांना मोठ्या प्रमाणात मिळतील असा अंदाज आहे। अशा वेळी आघाडीच्या उमेदवाराच्या तुलनेत जयसिंह सोळंके यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो असाही अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। शिवाय जयसिंह सोळंके हे कोरी पाटी असणारे उमेदवार आहेत, त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो। तरुणांमध्ये त्यांची वाढती क्रेज किंवा चांगली असलेली क्रेज आणि त्यांचा स्वभाव हे त्यांच्या जमेच्या बाजू आहे। त्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक त्यांना काही प्रमाणामध्ये का होईना पण सोपी सुद्धा जाऊ शकते। जयसिंह सोळंके यांच्या समोर नेमके अडथळे काय असू शकतात हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। 4 वेळा आमदार राहिलेले प्रकाश सोळंके आणि मतदारांचं वेगळं नातं तयार झालेलं होतं। आमदार सोळंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या काही ज्येष्ठ नेत्यांना अचानकपणे जयसिंह सोळंके यांना मतदान करणं आणि त्यांच्या हाताखाली काम करणं अवघड जाऊ शकतं असंही म्हटलं जात आहे। त्या बाबतीमध्ये सध्या जोरदार चर्चा माजलगाव मतदारसंघामध्ये सुरू आहे। तसंच आमदार सोळंके यांचे कार्यकर्ते असलेले माधव निर्मळ यांनी सुद्धा विधानसभेची जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मोठ्या प्रमाणात ते सध्या गाठीबिटी घेत आहेत, पायाला भिंगरी बांधल्यागत ते सध्या मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत, ते बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत। अशा वेळी जयसिंह सोळंके यांना निर्मळ यांचा मोठा अडथळा असू शकतो। तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये जयसिंह सोळंके यांनी पंकजा मुंडे यांचं तन मन धनाने काम केले नसल्याची चर्चा होती किंवा आहे। त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा मतदान करताना त्याचाही विचार करू शकतो असंही म्हटलं जात आहे। ओबीसी समाजाची नाराजी, निष्ठावंतांना आपलंसं करणं आणि माधव निर्मळ यांची बंडखोरी रोखणं हे 3 महत्त्वाचे अडथळे दूर जर केले तर जयसिंह सोळंके यांच्यासाठी आमदारकी मिळवण्याचे दरवाजे उघडू शकतात असंही एकंदरीत म्हटलं जात आहे। या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं जयसिंह सोळंके यांची कसोटी लागणार आहे या 3 मुद्द्यावरती, आणि जर 3 मुद्दे ते बाजूला करण्यामध्ये किंवा 3 मुद्दे त्यांनी जर व्यवस्थितपणे हाताळले तर त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो। आता आपण पाहूया जयसिंह सोळंके यांना उमेदवारी मिळाली तर त्याचा फायदा नेमका कोणाकोणाला होऊ शकतो। महाविकास आघाडीकडून दिग्गज नेते निवडणुकीच्या आखाड्यात असू शकतात असा अंदाज आहे की ज्या नावाची चर्चा आहे हे सर्व नेते दिग्गज आहे, आपण वरी त्याची चर्चा केलेली आहे। दुसरीकडे माधव निर्मळ हे अपक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत। महायुतीकडून जयसिंह सोळंके जर उमेदवार राहिले तर आघाडीच्या उमेदवारासह माधव निर्मळ यांना त्याचा फायदा होऊ शकतो असंही एकंदरीत म्हटलं जात आहे। या बाबतीमध्ये सुद्धा सध्या माजलगाव मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। प्रकाश सोळंके यांना निवडणुकीचा मोठा अनुभव आहे, विजयाचं गणित काय असतं हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं, कोणाचं कसं समाधान करायचं हे सूत्र त्यांना चांगलं जमलं होतं। त्यामुळे ते 4 वेळा आमदार झालेले आहेत। या सर्व बाबतीमध्ये जयसिंह सोळंके हे नौके आहेत, त्यामुळे त्यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी राहणार नाही असंही म्हटलं जात आहे। मात्र त्यांच्यासोबत अनुभवी असलेले काका असणार आहेत, काकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असणार आहे। मात्र यावेळी उमेदवार नौके असल्यामुळं आणि तरुण असल्यामुळं मतदार त्यांना किती स्वीकारतात, प्रकाश सोळंके यांना
स्वतः त्यांनी बाजूला जाण्याचा प्रयत्न किंवा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं त्यांचा हा निर्णय त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांना जर पटला नाही तर ते वेगळी भूमिका सुद्धा घेऊ शकतात असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे नेमकं काय होतं, काय चित्र राहील भविष्यामध्ये, निवडणुकीला सामोरं जयश्री सोळंके यांना कसं जावं लागेल, या सर्व बाबतीमध्ये आपण लक्ष ठेवूनच आहोत। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत धन्यवाद।